छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहे। कालच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला। हा महाचित्रपट 2 भागात येणार असून या चित्रपटाचा पहिला भाग 22 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे। उर्विदा प्रोडक्शनचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे। 2 वर्षापूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती। तेव्हापासून या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती। ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांनी जंजिऱ्याला घातलेला वेढा दाखवला आहे। जंजिऱ्याला वेढा घालून त्या समुद्री किल्ल्यावर तोफांचा भडीमार होतानाचे दृश्य बघताना अंगावर काटा येतो। असे अनेक लढाईचे प्रसंग संभाजी महाराजांच्या आयुष्यात आले, ते मोठ्या पडद्यावर अनुभवता येतील। ट्रेलरमधील VFX आणि सिनेमॅटोग्राफी बघताना एखादा हॉलिवूड सिनेमा पाहण्याचा भास होतो। चित्रपट निर्मितीसाठी सड हाताने खर्च केलेला आहे। ट्रेलरची प्रत्येक फ्रेम बघताना याचा अनुभव येतो। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मराठी प्रेक्षकांनी दवडू नये। 2 भागात चित्रपट निर्मिती असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट व्यवस्थित उलगडून दाखवता येणार आहे। बुऱ्हाणपूरची लूट, रामशेजचा लढा, जंजिऱ्याचा वेढा, कोकण विजय, गोव्यावर स्वारी या घटना मोठ्या पडद्यावर पाहता येतील। मराठी चित्रपटसृष्टीत असे भव्य दिव्य बिग बजेट चित्रपट फार कमी प्रमाणात बनतात। त्यामुळे मराठी सिनेरसिकांना ही खास पर्वणीच आहे। आपल्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या आणि ते अपराजित राहिले। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन खूप साहसाने भरलेले आहे। त्यामुळे मोठ्या पडद्यावर सुद्धा त्याला योग्य न्याय मिळतोच असे दिसत आहे। या चित्रपटात ठाकूर अनूप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे। छत्रपती शंभूराजे म्हणजे आपला सन्मान आहे। ही एक मोठी जबाबदारी या नवीन हिरोला पेलवायची आहे। तो ही जबाबदारी कशी सांभाळतो यावर सर्वांचे लक्ष असेल। बाकी कास्टबद्दल बोलायचे झाल्यास संभाजी महाराजांच्या कन्येचे म्हणजे राजपुत्री भवानी भोसले यांची भूमिका कृतिका बेलापुरे ही बालकलाकार साकारणार आहे। विनीत शर्मा हे कोंडाजी फरजत यांची भूमिका साकारणार आहेत। महाराणी सोयराबाईंची भूमिका कृतिका तुळसकर साकारणार आहेत, तर महाराणी सईबाईंचा रोल पल्लवी वैद्य साकारणार आहे। राजमाता सईबाई यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांचे संगोपन करणाऱ्या धाराऊ मातेचा रोल भार्गवी चिरमुले करणार आहे। राजमाता जिजाऊंचा रोल ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शाणे करणार आहेत। संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजे महाराणी येसूबाई भोसले यांची भूमिका अमृता खानविलकर साकारणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल सुनील पालवार साकारणार आहे। तुषार विजयराव शेलार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। मोठ्या पात्रांवर चित्रपट बनवायचा म्हणजे तेवढीच मोठी जबाबदारी असते। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्यामुळे चित्रपटावर तेवढी जबाबदारी आहे। आशा आहे हा चित्रपट या गोष्टीची काळजी घेऊन मराठी प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव देईल। एक जबाबदार प्रेक्षक म्हणून अशा चित्रपटांना थिएटरमध्ये जाऊन बघणे हे आपले कर्तव्य आहे। गेल्या महिन्यात फुलवंती सिनेमा चांगला असूनही म्हणावा तसा चालला नाही, मात्र या चित्रपटाबाबत तसे होता कामा नये याची काळजी मराठी प्रेक्षकांनी घेतली पाहिजे।